अकोला वन विभाग में मजदूरों की स्थायी भर्ती प्रक्रिया में बड़े पैमाने पर गड़बड़ी होने का गंभीर आरोप मजदूर प्रतिनिधि नारायण राठौड़ ने लगाया है। राठौड़ का कहना है कि पात्र मजदूरों को दरकिनार करके फर्जी लोगों के नाम भर्ती करने के लिए सांख्यिकी नंबर का दुरुपयोग किया जा रहा है। इस आरोप के विरोध में राठौड़ 22 दिसंबर से जिला कलेक्टर कार्यालय के सामने आमरण अनशन पर बैठे हैं। अकोला रेंज के पात्र मजदूरों की नामवार प्रस्ताव कार्यक्रम 29 अक्टूबर 2024 को उपवन संरक्षण कार्यालय में प्रस्तुत किए गए थे, लेकिन ये गांववार प्रस्ताव वरिष्ठ कार्यालय तक भेजे बिना केवल सांख्यिकी संख्या भेजे जाने का चौंकाने वाला मामला सामने आया है। इस कारण 12,991 जनसेवक भर्ती में असली मजदूरों की जगह मनमर्जी या फर्जी व्यक्तियों के नाम शामिल करने की साजिश की आशंका जताई जा रही है। मजदूरों को पिछले 7 महीने से वेतन नहीं मिला है। राठौड़ ने ये भी आरोप लगाया है कि मजदूरों के खिलाफ अदालत में चल रहे मामलों में वन विभाग ने वकीलों की फीस पर करोड़ों रुपए खर्च किए, जबकि मजदूरों को काम उपलब्ध नहीं कराया गया। ये बहाना दिया गया। नारायण राठौड़ ने पातुर वन परिक्षेत्र में चल रहे कामों में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार होने का आरोप भी लगाया। मी सन 2011 पासून वन विभाग पातूर मध्ये कार्यरत होते बाबूराव विटेवरती। माझं काही कारण नसताना मला कामावून यांनी सदोपनाने यांनी बंद केलं। मी त्यांना सांगितलं की सर मला का बंद केलं, तुला बंद करायचं म्हणजे तुला कुठे जायचं जाय म्हणजे आमचं कोणीच काही करू शकत नाहीये। आणि सर मी त्यांना सांगितलं की बा असं भ्रष्टाचार सर करू नका, योग्य नाहीये, नाही तुला काय करायचंय आमचं आम्ही बघून घेईल, तुला काय घेणं देणं नाहीये। आणि तसेच जे माझ्या सोबत लोक होते समजा 35-40 लोक 35-40 लोक मला पाठीमध्ये आतापर्यंत पाठीमध्ये दिलं तरी सगळं कर्मचारी त्यांना धमकवून त्यांना सांगितलं बा तुम्ही त्यांना पाठीमध्ये देऊ नका, नाहीतर तुम्हाला आम्ही कामावरून बंद करू। आणि मला एकच आहे, माझं कोर्टाचं आदेश निघून सुद्धा हे पारित करत नाहीत। सांगतात की बा तुम्हाला कामावर घेत नाही, आमच्याकडे काम उपलब्ध नाही, यांच्याकडे काम उपलब्ध असूनही बी ते सांगतात की बा तुम्हाला कामावर घेत नाहीये, तुला काय करायचं कर। आणि जे 7 ते 8 महिने पुष्कळ लोकांचे पेमेंट यांच्याकडे थांबलेले आहेत। अजून 35 ते 40 मजूर आहेत ज्यांचे 7 ते 8 महिन्याच्या आतापर्यंत यांनी पगार काढलेले नाहीत। 13,500चं मानधन असते, सगळ्या एका लोकांना 13,500 मानधन असते। अजून 7 ते 8 महिने झाले, त्यांना अद्यापही कोणालाच पेमेंट दिलेलं नाहीये। आजी माझी एकच मागणी आहे, माझी मागणी कोर्टाचा अवमान तुम्ही करू नका, मला कामावरती घ्या आणि जे माझ्या तक्रार त्या तक्रारवरती निवारण करा, उच्चस्तरीय समिती गठीत करा आणि मला न्याय मिळवून द्या।